देवेंद्र गंगाधर फडणवीस या नावाचा खिलाडी आज तर सत्तेत आहे, राज्याचा मुख्यमंत्री आहे. मग अशाच परिस्थितीत हा माणूस 7वी जागा अशी सहज सोडून देईल, वयोवृद्ध पुढाऱ्यासाठी कणवाळूपणा दाखवेल की पुन्हा एकदा अंकशास्त्राचा गणिताचा चमत्कार करून सगळ्यांना अचंबित करून सोडेल. मित्रहो नमस्कार. आज आपण एका राजकीय विषयावर बोलताना त्यातल्या भावना किंवा तर्कवितर्कांवर नाही, तर या सगळ्या विषयामागच्या गणितावर बोलणार आहोत. महाराष्ट्रातून जाणाऱ्या 7 राज्यसभा खासदारांची निवडणूक होऊ घातलीय. आपला 6 वर्षांचा कार्यकाळ संपवत निवृत्त होणाऱ्या 7 खासदारांच्या जागी नवे 7 खासदार निवडून जाणार आहेत. पण या 7 जागांपैकी 6 जागांवर सहजपणे महायुतीचे उमेदवार निवडून येतील एवढं संख्याबळ त्यांच्याकडे आहे, हे आपल्याला दिसतंय. पण खरी जी लढत आहे ना, ती 7व्या जागेसाठी होणार आहे. जी 7वी जागा जी आहे ती महाविकास आघाडीचा ज्याच्यावर दावा आहे, तर महायुतीकडे 6 जागांचा संख्याबळ आहे आणि 1 जागा मावा आघाडीकडे जाणारे स्पष्ट असताना या 7व्या जागेबद्दल एवढी चर्विचर्व का सुरू झाली आहेत? या राज्यातलं राजकारण ज्यांच्याभोवती फिरतं त्या देवाभाऊंकडे सगळेच कान डोळे असं जे काही तुमचे ज्ञानेंद्रिय आहे ती लावून का बसलेले आहेत? त्यांच्या प्रत्येक चालींवर लोकांचं लक्ष काय आहे? ते सरळ जरी बोलले तरी त्या बोलण्यातून काही गर्भितार्थ निघतोय का, हे का पाहिलं जातंय? मित्रहो, याला कारणीभूत आहे ती 2022 साली झालेली राज्यसभेची निवडणूक. विरोधी पक्षात बसलेल्या भाजपनं 6 पैकी 2 हमखास जागा जिंकल्या, पण सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नाकावर टिचून 3री जागाही ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातातून हिसकावून घेत संजय पवारांना पराभूत करत धनंजय महाडिक यांना विजयी करून ती मिळवली होती. आणि महाराष्ट्र भाजपचा हा जो चाणक्य आहे त्यानं बसल्या बसल्या होत्याचं नौतक आपण कसं करू शकतो, ही एक प्रकारची धास्ती विरोधकांच्या मनात निर्माण करून सोडली होती. त्याच धास्तीमुळे आजही या 7 जागांचं वरकरणी स्पष्ट असलेलं गणित कुठल्याही क्षणी बिघडेल की काय, हा माणूस कधी होत्याचं नौतं करेल की काय, या आशंकेने महाविकास आघाडीचे नेतेच नव्हे तर राजकीय विश्लेषकही कान टवकारून देवेंद्रजींच्या प्रत्येक विधानांकडे लक्ष ठेवून आहेत. देवाभाऊ गणितं कशी जुळवतात, कशी बिघडवतात, हे जाणून घेण्याआधी हे राज्यसभेचं गणित नेमकं काय असतं हे समजून घेऊया आपण. राज्यसभा निवडणूक ही साध्या बहुमतावर होत नाही, ती सिंगल ट्रान्सफरेबल वोट पद्धतीने होत असते. यासाठी एक सूत्र वापरलं जातं. मतांचा कोटा ठरवला जातो. कोटा कसा काढतात? म्हणजे एकूण वैध मतं भागिले जागा. म्हणजे जर महाराष्ट्रात एकूण आमदार 288 असतील आणि 7 जागांसाठी निवडणूक होतीये, तर 288 भागिले 7 + 1 = 36. त्यात +1 केल्यावर अंदाजे 37 मतांचा हा कोटा ठरतो. म्हणजे एका उमेदवाराला जिंकण्यासाठी किमान 37 मतं लागतील. आता सध्याचं संख्याबळ पाहता महायुतीचं अंदाजे संख्याबळ जे आहे ते भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट आणि अपक्ष समर्थक आमदार एकत्रित जर केले तर ते 230 पेक्षाही जास्त आहे. अशा आमदारांचं हे संख्याबळ आहे. तर महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहिलं, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचं एकत्रित जे संख्याबळ आहे ते 46 आमदारांचा. या सिच्युएशनमध्ये महायुती किती उमेदवार सहज जिंकू शकते? तर कोटा आहे 37चा, महायुतीकडे आहेत 230 जागा, भागिले 37चा कोटा म्हणजे 6 जागा कोटा पूर्ण करून जिंकून येतील. महायुतीच्या 230 जागांपैकी फक्त 222 मतं यासाठी वापरली जाणार आहेत. म्हणजे 6 उमेदवार सहज निवडून आल्यानंतरही उरतात अंदाजे 8 मते. म्हणजे 7वा उमेदवार जर यांनी दिलाच तर त्याला जिंकवण्यासाठी अजून 29 मतांची गरज भासणार आहे. मग 7वी जागा ही दोन्ही बाजूंनी निर्णायक ठरते. महाविकास आघाडीकडे 46 आमदार आहेत, त्यांनी एकच उमेदवार दिला आणि सगळी 46च्या 46 मतं त्याला दिली, एकत्र राहिली आणि त्यांचा जो काही कोटा आहे 37चा कोटा, तो त्या 46 मतांमुळे तो सहज पार होऊ शकतो. उलट 9 मतं एक्स्ट्रा आहेत त्यांच्याकडे. पण मी जसं आधीच बोललो की जरा इतिहास जाऊन बघा, इतिहासात डोकावून बघा. 10 जून 2022ची राज्यसभेची निवडणूक आठवा. तेव्हा तर बहुमतातलं सरकार होतं, मावा आघाडीचं. मुख्यमंत्री होते श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे, विरोधी पक्षनेते होते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या त्या 105 आमदारांच्या ज्यांना बाहेर बसवलं होतं या महाआघाडीनं, त्या 105 आमदारांच्या तुलनेत महाविकास आघाडीचं संख्याबळ जास्त होतं. तरी त्या निवडणुकीत 6व्या जागेवर जिंकलं कोण? तर भाजपचे धनंजय महाडिक. पराभूत झाले शिवसेनेचे संजय पवार. तेव्हा असं का आणि काय झालं होतं? बहुमतातल्या मवियाला हा धक्का कसा काय बसला होता? मित्रहो, यामागे तोच महाराष्ट्र भाजपचा चाणक्य होता देवेंद्र फडणवीस, ज्यानं व्यूहरचना केली. पहिल्या पसंतीची मतं वेगळी मांडली गेली, कोट्यांचं अचूक नियोजन झालं. भाजपच्या रणनीतीनुसार काही मतं अवैध ठरली, काही आमदार गैरहजर राहिले आणि गेम फिरला. हे झालं 2022 सालचं.
पण आज 6 आणि 1 असं क्लिअर गणित समोर दिसतंय. पण या एका जागेवर तरी महाविकास आघाडीत एकमत आहे का, हे आपल्याला बघायला हवं. आजच सकाळी ज्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय असे शरद पवार, महाराष्ट्रातले वयोवृद्ध नेते, NCCPचं आधार, त्या पवारांच्या उमेदवारीबद्दल चर्चा सुरू आहे. त्यांचं नाव चर्चेत आहे आणि चर्चा घडवून आणली किंवा सुरू कोणी केली तर त्यांचे मानसपुत्र विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी. तर दुसऱ्या बाजूला या राऊतांच्या पक्षाचे युवराज आहेत आदित्य ठाकरे. म्हणतात जी काही एक जागा आहे ती आमचीच आहे, ही जागा युवराजांना हवीच आहे. हवीच आहे म्हणजे नाही तर मग प्रियंका चतुर्वेदीबाई जातील कुठे, नाही का? इकडे याचं कडबोळ आहे तर दुसरीकडे काँग्रेस भलताच दावा करते. मावा आघाडीत जर असंच सुरू राहिलं तर मावा आघाडीत फूट पडली किंवा गेला बाजार यांचे एखाद दुसरा आमदार गैरहजर राहिला, एखादं मत अवैध ठरलं किंवा क्रॉस वोटिंग झालं तर ही वरवर पुरेशी वाटणारी 46 मतं 37च्या स्टॉप लॉस कोट्यावर येतीलच असं नाही ना. स्टॉप लॉसवरून आठवलं, शेअर बाजारात गुंतवणूक करतानाही स्टॉप लॉस या टर्मवर लक्ष ठेवावं लागतं, आपला तोटा कमीत कमी राखण्यासाठी. पण कुठे थांबायचं हे आपल्याला योग्य वेळी कळायलाही हवं, नाही का? शेअर ट्रेडिंग करताना स्टॉप लॉस ऑटो सेट करून देणारं एक ॲप आहे, त्याबद्दल थोडंसं आता बोलतो. मित्रहो, कोट्यावधी रुपये आणि संपत्तीचा विषय आला की तेच ते चेहरे नजरेसमोर येतात. पण सामान्य माणसाला प्रश्न पडतो की आम्हालाही श्रीमंत व्हायचं असेल तर 9 ते 5 नोकरी करून हे साध्य होणार आहे का? तर नाही. तुम्ही अजूनही असं समजता का की नोकरी करूनच लोक श्रीमंत बनतात? तर ही मोठी चूक आहे. खरं सत्य हे आहे की श्रीमंत लोक नोकरीत नाही, गुंतवणुकीतून पैसा कमवतात. स्टॉक एक्सचेंजमध्ये पैसा लावून जे लोक लाखांचे कोटी करतात. पण सामान्य माणसाची अडचण काय? कुठे गुंतवणूक करायची, कुठला स्टॉक कधी घ्यायचा, कधी विकायचा, याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे मार्केट वुल्फ नावाचं एक ॲप आहे. हे एक सेबी रजिस्टर्ड ट्रेडिंग ॲप आहे जे आज भारतात झपाट्याने वाढतंय. एक प्रोफेशनल ट्रेडिंग ॲप आहे जिथे तुम्हाला नुसते स्टॉक्स नाही तर गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस हे सगळे एका ठिकाणी ट्रेड करू शकता. तुम्ही हे ॲप कसं काम करतं तर पहा, मी ॲप उघडले, पिन टाका आणि सुरुवात. आणि इथे आहे एक फॉलो ट्रेंड्स नावाचं फीचर. इथे तुम्हाला रिअल टाईममध्ये लोकांनी आधीच घेतलेले फायदेशीर ट्रेड दिसतात आणि तुम्ही फक्त एका क्लिकमध्ये ते ट्रेड फॉलो करू शकता. पहा, मी फॉलो ट्रेंडवर क्लिक केलं, माझा ट्रेड मी प्लेस केला आणि बूम, माझा ट्रेड मला लाईव्ह दिसतोय, कसा वर खाली होतोय. तुम्ही इथे फक्त काहीशे रुपयांपासून सुद्धा ट्रेडिंग सुरू करू शकता. इथे ट्रेड सुरू करायला इतर ॲपपेक्षा 3 पट कमी पैसे लागतात. आणि ज्यांना भीती वाटते नुकसान झालं तर काय, त्यांच्यासाठी आहे इनबिल्ट स्टॉप लॉस फंक्शन. या फंक्शनमध्ये नेमकं काय होतं म्हणजे जसं